झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रवाशांकडून वसूल केला जाणारा बालसंगोपन कर सरकारी तिजोरीत जमा करण्याऐवजी स्वतःच्या संगोपनासाठी वापरल्याचा प्रताप पीएमपीएलने केलाय। बालसंगोपन अधिभाराच्या नावाखाली जमा केलेले तब्बल 51 कोटी रुपये पीएमपीएलने आर्थिक अडचणीत असल्याच्या कारणाखाली थकवलेत। गरजू किंवा कुपोषित बालकांच्या कल्याणासाठी उपयोगी ठरू शकणारा पैसा सरकारी यंत्रणेनेच हडप केलाय। मी आता इथल्या सारसबाग बस स्टॉपवरून बसलोय आणि मला अप्पाभवन चौकात जायचं आहे। त्यासाठी हे 5 रुपयाचं तिकीट मी काढलंय। 4 रुपये 85 पैसे अधिक 15 पैसे असा उल्लेख या तिकिटावरती करण्यात आलेला आहे। हे जे 15 पैसे आहेत ते बाल संगोपन कराचे म्हणून या ठिकाणी वसूल केले जात आहेत। असे दिवसभरामध्ये किती पैसे वसूल होतात आणि आतापर्यंत वसूल झालेले पैसे त्याचा काय वापर झाला, ते नेमके गेले कुठे, याचा शोध आपल्याला आज घ्यायचा आहे आणि म्हणूनच हा प्रवास पीएमपीच्या माध्यमातून मी सुरू केला आहे। पीएमपीएमएल म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राबवली जाते। रोज साधारणपणे 12 लाख प्रवासी पीएमपीएमएलने प्रवास करतात। या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकिटाच्या रकमेवर बाल संगोपन अधिभाराची आकारणी केली जाते। 65 पैसे ते 2 रुपयांपर्यंतच्या तिकिटावर 10 पैसे अधिभार वसूल केला जातो, तर 2 रुपयांवरील तिकिटावर 15 पैसे अधिभार वसूल केला जातो। केवळ बालसंगोपन अधिभार म्हणून दिवसाकाठी सुमारे 11 लाख रुपये जमा होतात। बालसंगोपन अधिभाराच्या नावाखाली जमा होणारी ही रक्कम राज्य सरकारकडे सुपूर्द करावी लागते। पीएमपीएमएलने नेमका यातच घोळ केलाय। बालसंगोपन अधिभारापोटी जमा झालेली तब्बल 51 कोटींची रक्कम पीएमपीएमएलने सरकारी खात्यात जमाच केलेली नाही। 1997 पासून ही देणी थकीत आहे। मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पीएमपीएमएल ही थकबाकी भरू शकत नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। ह्या तिकिटावरचा प्रत्येक अधिभार राज्य शासनाकडे जमा करतो आणि ही एजन्सी म्हणून आमच्याकडे असते। परंतु ह्या संस्थांचा असलेला वर्किंग आणि त्यांना असलेला लॉस हा विचारात घेता हे बालसंगोपनाचे काही रक्कम ही शासनाकडे अद्यापपर्यंत भरली गेलेली नाही। राज्यातील जवळजवळ सर्वच सार्वजनिक परिवहन संस्थांनी हे पैसे थकवलेत, त्यामुळे थकबाकीची एकूण रक्कम काहीशे कोटींवर जाते। केवळ बालसंगोपन अधिभारच नाही तर अनेक संस्थांनी कोट्यवधींचा प्रवासी कर देखील थकवलाय। बस भाड्यापोटी वसूल केले जाणारे हे पैसे कुठे आणि कसे जातात याची सामान्य प्रवासी कधीच चौकशी करत नाही। मात्र परिवहन संस्थांचा हा कारभार म्हणजे सरकारी आणि प्रवासी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गरजू तसंच कुपोषित बालकांची फसवणूक आहे। झी 24 ताससाठी अरुण म्हेत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।